आपल्या चॅनलमध्ये काय स्वागत बिगत काय नाही मित्रांनो. गाडीचा फॉल्ट हा निघलाच पाहिजे. तर आपल्याकडे आज आले महिंद्रा सेंच्युरोची आपण वायरिंग चेंज केलेली, कारण ते सेन्सरच्या वाढले चुनून ते सगळं बंद करून टाकले मित्रांनो. आपण टाकलेली त्याला पॅशन प्रोची वायरिंग, स्प्लेंडर प्रो एकच वायरिंग असते. तर आपण कॉइली पूर्ण तेच ठेवलं, फक्त सीडाई चेंज केलेला आहे. आर युनिट बी महिंद्रा सेंच्युरोचा ऑलरेडी कंपनीनं तो दिला, तोच आर युनिट आहे. तर आपण फक्त स्प्लेंडर प्रोचा त्याला सीडाई टाकलेला आहे आणि वायरिंग चेंज केलेली आहे. जर वायरिंग चेंज करायची नसली तर तुमच्या पहिली जी महिंद्रा सेंच्युरोची वायरिंग आहे ती पण आपण वायरिंग ठेवू शकता. पण मी पहिली खराब असल्यामुळे तर मी पूर्ण वायरिंग तिची चेंज करून घेतलेली आहे मित्रांनो. त्या सीडाईचा पार्ट नंबर वगैरे तर संपूर्ण आहे त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पार्ट नंबर बघू शकता. हा पार्ट नंबरची आपण सीडाई त्याला वापरलेली. तर स्टार्टिंग कॉईल इग्निशन कॉईल मी स्प्लेंडर प्रोचे टाकून पाहिली, तर फॉल्टने मी नंतर इग्निशन कॉईल बी स्प्लेंडर आपले ऑलरेडी महिंद्रा सेंच्युरोची जी कंपनीने दिलेली आहे तीच वापरलेली आहे. पण तिचा जो स्टार्टिंग कॉईल आहे पिकअप कॉईल वो उसको मॅच नाही हो रही. तो पिकअप कॉईल कोणत्या प्रकारे मॅच करणार आहेत आपण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बघा, महिंद्रा सेंच्युरोची जी कंपनीची इग्निशन कॉईल आहे आपण तीच वापरलेली, पण तुम्हाला मी आज स्टार्टिंग कॉईल कशी मॅच करायची. जर स्टार्टिंग कॉईल जर आपण स्प्लेंडर प्रोची टाकली तर आपल्याला सर्व मॅग्नेट बी बदलावं लागणार आणि स्टार्टिंग कॉईल बी बदलावं लागणार. ऑलरेडी मी ती बी आपण त्याला मॅग्नेट पॅशन प्रोचं आणि स्टार्टिंग कॉईल बी पॅशन प्रोचे आपली स्प्लेंडर प्रोची टाकून पाहिली, ते एकदम कम्फर्टेबल बसते. पण आपल्याला काय आहे त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आपण काय करणार, महिंद्रा सेंच्युरोचे जे कंपनीची जी वायरिंग आहे स्टार्टिंग कॉईल आहे आणि पिकअप कॉईल आहे आपण तीच ठेवणार आहेत. कारण खर्च वाढतोय मॅग्नेटचा आणि स्टार्टिंग कॉईलचा खर्च जास्त होतोय, कस्टमर राजी होत नाही. त्याच्यामुळे आपण महिंद्रा सेंच्युरोचीच स्टार्टिंग कॉईल आणि मॅग्नेट तेच ठेवणार आहेत. आपण त्याच्यातच ॲडजस्टमेंट तुम्हाला मी दाखवतो काय मी केलं आहे ती. तर त्याच्यामध्ये 4 वायर येतात, 2 अर्थिंगचे येतात, कारण एक लाईट कॉईलचे अर्थिंग आणि एक पिकअप कॉईलचे अर्थिंग, आणि दुसरे येते लाईट कॉईलचे मेन आणि पिकअप कॉईलचे मेन. तर पहिली जी वायरिंग आहे तर फक्त आपल्याला काय करायचं माहिती आहे का, पिकअप कॉईलचं जी कॉईल आहे पिकअप कॉईल तिचे फक्त वायर आपल्याला चेंज करून घ्यायचे आहेत. तुम्ही वरचेवर चेंज करून घेता, आतमध्ये स्टार्टिंग कॉईल खोल्याच्या नंतर तिथे बी चेंज करा. पण जे पहिले रेग्युलर जे वायरिंग दिलेली आहे फक्त प्लसला मायनस करायचं आणि मायनसला प्लस करायचे, तर आपला फॉल्ट इथंच निघून जाणार आहे. बघा तुम्ही वायरिंग एकदम झूम करून बघा. फक्त काय आपण काहीच नाही केलेलं, हाय तेच स्टार्टिंग कॉईल ठेवलेली आहे, हायच तेच पिकअप कॉईल ठेवलेली आहे, हाय तेच मॅग्नेट आहे, पूर्ण महिंद्रा सेंच्युरोचं आहे. फक्त आपण सीडाई आणि वायरिंग चेंज केलेली आहे. तुम्हाला जर गरज नाही पडली तर वायरिंग बी नाही चेंज करायची, फक्त सीडाई जरी टाकायला तर ओके होऊन जाईल. फक्त आपल्याला पिकअप कॉईलचं कनेक्शन चेंज करायचं आहे, प्लसला मायनस आणि मायनसला प्लस. तुम्ही बघू शकता स्टार्टिंग एकदम ओकेमध्ये, बटन स्टार्ट वगैरे एकदम ओके मध्ये होते. अशा प्रकारे महिंद्रा सेंच्युरोला आपण होंडामध्ये कन्वर्ट करू शकतो, होंडाचा सीडाई टाकू शकतो. कारण महिंद्रा सेंच्युरोचे आता पार्ट भेटत नाही, त्याच्यामुळे आपण त्याला होंडामध्ये कन्वर्ट केलेली. तुम्ही चालू